तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत पोहोचलेले आहेत। शक्ती प्रदर्शन सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी अयोध्येत दुतर्फा गर्दी झालेली पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केलेलं आहे। त्याचबरोबर 22 जानेवारीला प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। तर याच पार्श्वभूमीवर हा त्यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत अयोध्येतून आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे, कधीपर्यंत हे शक्ती प्रदर्शन सुरू राहील आणि दुसरं म्हणजे उद्घाटनाचा कार्यक्रम असो लोकार्पणाचा कार्यक्रम असो तो कधीपर्यंत सुरू असेल? नक्कीच आता खरं तर नरेंद्र मोदी जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेलेले आहेत डायरेक्ट रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनचं लोकार्पण केल्यानंतर पुन्हा एकदा मोदी जे आहेत ते या राम मंदिर सुरेगावचे येणार आहेत। आता जे आहे ते मोदींनी पहिल्यांदा एअरपोर्टला गेले, एअरपोर्टचं लोकार्पण झाल्यानंतर मोदी जे लता मंगेशकर चौक आहे त्या लता मंगेशकर चौकामध्ये जाऊन तिथे उद्घाटन झाल्यानंतर मोदींनी जो आहे तो रोड शो केलेला आहे। जवळपास 2 किलोमीटरचा हा रोड शो करत मोदी जे आहेत ते आता अयोध्याच्या जंक्शनधाम अयोध्या धाम ज्याची नामांतर करून मोठा असं भव्य दिव्य प्रकारचं रेल्वे स्टेशन बनवलेलं आहे। ज्या प्रमाणामध्ये लोकांकडून सांगितलं जाते की एखाद्या विमानतळाला देखील लाजवेल अशा प्रकारचं हे रेल्वे स्टेशन आहे। त्या रेल्वे स्टेशनवरती मोदी आता अवघ्या 2 मिनिटांमध्ये पोहोचतायत आणि त्यानंतर मोदी जे आहेत त्या ठिकाणी असलेल्या एका छोटेखानी कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडणार आहेत। कदाचित मोदी जे आहेत ते या कार्यक्रमासाठी भाषण देखील करू शकतात आणि त्यानंतर दुसरा कार्यक्रम संपल्यानंतर जे आहेत ते मोदी राम मंदिर कॉरिडॉरमधून जे आहेत त्या आतमध्ये मंदिराकडे जाणार आहेत आणि मंदिराची पाहणी देखील करणार आहेत। त्यामुळे ही सगळी जी आहे ती यंत्रणा सज्ज पाहायला मिळते। आपण जर खरं पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहे तो जनसमुदाय संपूर्ण 2-2.5 किलोमीटरच्या साठी सगळ्या रोड शो मध्ये सहभागी झालेला होता। मोदींवरती जी आहे ती फुलांनी जे आहेत स्वागत मोदी यांचं केलेलं पाहायला मिळत होतं। फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मोदींवरती टाकून त्यांचं मोदींचं स्वागत मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन सरकारला पाहायला मिळत होते। जी मात्र रोहन, विमानतळ आणि रेल्वे स्थानकाबरोबरच 4 रस्त्यांचंही उद्घाटन होणार आहे, तर याचा फायदा अयोध्यावासियांना कसा होईल? निश्चितच अयोध्येला जोडणाऱ्या सगळ्या जे काही रस्त्यांची आहेत ती मोठी कामं या सगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत आणि 4 मोठे रस्ते हायवे देखील बनवण्यात आलेले आहेत। ज्या प्रकारे आपण पाहतो की समजा लखनौवरून गोरखपूरला जाताना जो हायवे लखनौवरून येतो लखनौ गोरखपूर या मार्गावरती हे सगळं अयोध्या मंदिर आहे आणि या अयोध्येला जोडणारं वेगवेगळे 2 रस्ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हायवेच्या माध्यमातून बनवण्यात आलेले आहे। त्यामुळे अयोध्येला सगळ्या बाजूनी कनेक्ट करण्यासाठी जी काही उपाययोजना करण्यात येते ती करावी लागेल माहीत असताना मोदींनी अशा प्रकारचं काम आणि योगी नेत्यांच्या माध्यमातून हे सगळं काम केलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे मोठे हायवे जे आहेत ते हायवे या सगळ्या परिसराला जोडण्यासाठी मोठं काम करणार आहेत। देशभरातून लोक ज्यावेळेस या ठिकाणी येणार आहेत त्यावेळेस त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जी आहे ती सगळ्या प्रकारची खबरदारी या सगळ्या भागामध्ये घेतली जाते। त्यामुळे इथलं उत्तर प्रदेशचं राज्य सरकार असेल किंवा केंद्रातलं मोदी सरकार असेल त्या दोघांच्या सगळ्या माध्यमातून जे आहे ते या अयोध्येला कनेक्ट करण्यासाठी केवळ विमान आणि रेल्वे नाही तर हायवेने रोड जी कनेक्टिव्हिटी जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणामध्ये सध्या करण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे लोकांची भाविकांची संख्या जी आहे ती आगामी काळामध्ये या ठिकाणी दुप्पट तिप्पट होणार आहे। त्यामुळे या सगळ्या ठिकाणी येताना भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, भाविकांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीला सामोरे जावे लागू नये यामुळे जी आहे ती ही सगळी काळजी घेताना सध्या पाहायला मिळत आहे। जी मात्र रोहन, खरं तर जेव्हापासून प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरलेली आहे तेव्हापासून आपण सध्या पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणातून विरोधी पक्ष सातत्याने टीका करताना दिसतात। संजय राऊत स्वतः बोललेले आहेत की हे राम मंदिर उद्घाटन नसून तर हा भाजपाचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम झाल्यावर आम्ही प्रभू रामाच्या दर्शनासाठी जाऊ। तर या संदर्भात अधिकची माहिती।
नक्कीच, कारण का मोदींनी ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरामधलं वातावरण जे आहे ते राममय केलेलं आहे, ज्या प्रकारे सगळीकडे या प्रकारचा गाजावाजा होतोय, भाजपचे कार्यकर्ते राज्यभरातीलच नव्हे देशभरातील कार्यकर्ते घराघरामध्ये जाऊन महाराष्ट्रामध्ये देखील या कार्यक्रमाचा जे आहे ते कलशाच्या माध्यमातून अक्षदा पोहोचवण्याचा संकल्प केलेला होता. त्यामुळे प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाण्याचा उपक्रम जो आहे तो या माध्यमातून मोदींनी साधलेला आहे, भाजपने साधलेला आहे आणि भाजपला याचा प्रचंड असा फायदा जो आहे तो आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो आणि त्याला कुठेतरी कॅटल करण्यासाठी आता जो आहे तो विरोधकांकडून देखील अशा प्रकारची रणनीती जी आहे ती आखली जाते. कारण का राज्यभरातून देशभरातून जी काही भक्तिमय प्रकारची राममयची लाट निर्माण झालेली आहे त्या लाटेवरती 2024च्या निवडणुका ज्या आहेत त्या लढल्या जाऊ शकतात. 2024च्या निवडणुका ज्या आहेत त्या या सगळ्या मुद्द्यामुळे, राम मंदिराच्या मुद्द्यामुळे भाजपला लढणं आणि कदाचित जिंकणं हे खूप लवकर शक्य होणार आहे. त्यामुळे या सगळ्याच्या बरोबर टॅकल करण्यासाठी, याला सगळ्यांना टॅकल करण्यासाठी मोठी अशी रणनीती कदाचित आता काहीतरी विरोधी पक्षांकडून आखली जाऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या टीका होणं स्वाभाविक आहे. परंतु सध्या तरी उत्तर प्रदेशमध्ये आणि एकंदर अयोध्येमध्ये तरी भाजपमय लाट सध्या पाहायला मिळते. जी रोहन, असेच जोडलेले राहा. शरयू काठावर प्रतिनिधींनी आमचा आढावा घेतलेला आहे, पाहूयात. शरयू नदीकाठी आहोत आणि शरयू नदीकाठी सध्या आरतीची जी आहे ती तयारी सुरू असलेलं पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते नागरिक देखील या सगळ्या आरतीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. खरं तर गेल्या 2 दिवसांपासून जी आहे ती अयोध्येमधली आणि एकंदर उत्तर प्रदेश मधली जी आहे ती थंडी वाढलेली आहे आणि या थंडीमध्ये देखील मोठ्या संख्येने या सगळ्या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी सध्या मोठ्या संख्येने जे आहेत ते भाविक या शरयू नदीकाठी आलेले पाहायला मिळत आहेत. आपण काही भाविकांशी चर्चा करूयात, बोलूयात, नेमकं कुठून आलेले ते याच्याबाबत जी माहिती आहे ती घेऊयात. अंकल जी कहाँ से आए? देवरिया से। दर्शन लेने आए? हो गया दर्शन? हाँ, दर्शन हो गया। अभी इतनी ठंड लग रही है, ठंडी में भी आप बैठे यहाँ पे? हाँ, दर्शन किया जा रहा है, सरयू आरती हो रही है, दर्शन किया जाएगा। आप बीजेपी वाले लगते हो? बीजेपी के हो? जी हाँ, टोपी पहनी है। पहले है। आप कहाँ से आए? हाँ, मैं इनके घर के बगल का हूँ, देवरिया से। तो कैसा लग रहा है सारा देखकर, माहौल देखकर? सारा बहुत अच्छा लग रहा है जी। ये जरूरी था? बहुत जरूरी है। आस्था जरूरी है क्या? आस्था ही सब कुछ है, आस्था ही सब कुछ है, धर्म ही सब कुछ है जी। अब मोदी को हम धन्यवाद देना चाहते हैं, भगवान को। मोदी हमारे लिए भगवान के रूप हैं। अच्छा, जो 450 साल में कोई नहीं कर पाया, मोदी ने किया। हम उनको अपने सिर पे बैठाएंगे। तर मोदींना आता भगवान आहेत अशा प्रकारचं मत जे त्या सगळ्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि मोठ्या थंडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सगळे हे नागरिक जे आहेत ते भाविक जे आहेत ते आता सध्या आपल्याला या ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ती आता या ठिकाणी आरती होणार आहे आणि या आरतीसाठी मोठ्या संख्येने हे सगळेजण आलेले पाहायला मिळत आहेत आणि विशेषतः भाजपचे टोपी किंवा फडा घातलेले सगळे पाहायला मिळत आहेत. आंटी जी कहाँ से आए? कुरुक्षेत्र, हरियाणा से। हरियाणा से आई। हो गया दर्शन? हो गया दर्शन हो गए। बीजेपी वाले लग रहे हैं आप दोनों? बीजेपी सब बीजेपी होनी चाहिए, जैसे काम चल रहा है गोल के बच्चे अच्छा काम अच्छे बीजेपी होनी चाहिए। हाँ, हमसे किसी पार्टी की और की भी होने के जैसे काम हो रहे हैं पूरे देश में, काम अच्छे हो रहे हैं तो भाजपा तो आनी ही चाहिए। हाँ, भाजपा मस्ट है। पर सिर्फ अयोध्या में ऐसा लग रहा है आने के बाद? हम कई जगह घूम गए, साउथ में भी घूम गए, त्रिवेंद्रम में घूम गए, कन्याकुमारी घूम गए, हम रामेश्वर घूम गए, हर जगह वही पुल, सड़कें, सड़कें भी अच्छी है, हर जगह डेवलप्ड है, हर जगह थ्रू आउट। हमने यहाँ नहीं, हम तो साउथ में सारी जगह घूमे देश के अंदर। राम मंदिर अभी हो गया है, राम मंदिर देखा आपने कैसा हो गया? भव्य दिव्य हो गया। जब आगे आए ना इसका जो नक्शा बना हुआ है बहुत अच्छा होगा। अभी भी जो है ना जो टेंट में जो पहले से वो टेम्परेरी थे और हम जी का इस तरह बनता है कि उनका होना ही चाहिए सबसे ज्यादा अच्छा। हाँ, उनका स्थान मिलना चाहिए और ये मिलेगा। 22 तारीख को बहुत अच्छा प्रोग्राम यहाँ पे होगा। हम आने वाले 22 उसको अलाउ नहीं करेंगे आने के लिए, तो बाद में आएंगे। जैसे अब देखा अभी इतनी भीड़ है, अभी इतना रश है, इतना मानता है, आगे कितना ज्यादा होगा।
ये थोड़ी सी की दिक्कत है लोगों को, तोड़ फोड़ है, कुछ बन रहा है, जो और काम हो रहा है, डेवलपमेंट हो रहा है ना, करेंगे सबका उद्धार करेंगे। श्री राम जी सबका उद्धार करेंगे, हनुमान जी सबका उद्धार करेंगे, हिंदू राष्ट्र बनेगा, बहुत बढ़िया राष्ट्र बनेगा। तर ही सगळ्यांची भावना आहे आणि प्रत्येक जण जो आहे तो आपल्या आता प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय आणि ही आरती एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील ही आरती आपण पाहावी आणि या आरतीचा आपण लाभ घ्यावा यासाठी हे सगळे भाविक सध्या जमलेले पाहायला मिळत आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत पोहोचलेत। विविध विकास कामांचं थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात 15,700 कोटी रुपये विकास कामांसाठी देणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत येण्यापूर्वी तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्यामध्ये येत आहेत। उद्या सकाळी 11च्या सुमारास जे आहेत ते याच अयोध्यातील रेल्वे जंक्शनच्या उद्घाटनासाठी आणि अयोध्येमध्ये होत असणाऱ्या वाल्मिकी येथील विमानतळाच्या उद्घाटनासाठी जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत। आणि आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती सध्या तयारी या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला दिसते। खरं तर आपण गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये पाहतोय तर अयोध्यातला जो माहोल आहे तो माहोल बदललेला पाहायला मिळतोय। याचं कारण म्हणजे अयोध्यामध्ये होत असलेलं रामाचं मंदिर आणि या राम मंदिरासाठी जगभरातून जे आहेत ते नागरिक आता अयोध्यामध्ये येत आहेत आणि यामुळेच जी आहे ती अयोध्येतली सगळी स्थिती जी बदललेली पाहायला मिळते। अयोध्यामध्ये आता जे आहे ते भव्य आणि दिव्य प्रकारचं अशा प्रकारचं जे आहे ते रेल्वे स्टेशन जे आहे ते पाहायला मिळते आणि या रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ते रामाचं दर्शन घेतलं जाईल अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय आणि या परिसरामध्ये सध्या छावणीचं सुरू आलेलं पाहायला मिळतंय। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मोदींचे पोस्टर्स देखील लावण्यात आलेले आहेत। उद्याचे नियोजन कशा प्रकारे असणार आहे याचा आढावा देखील त्यांनी घेतलेला पाहायला मिळतोय। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी त्यांच्या लोकांशी बातचीत केली, अयोध्यावासियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूयात। अयोध्यामध्ये राम मंदिर उभारलं गेलेलं आहे आणि या राम मंदिराच्या आता मूर्तीची जी आहे ती प्राण प्रतिष्ठा 22 तारखेला होते। परंतु आपण आता जाणून घेणार आहोत की या उत्तर प्रदेश मधल्या नागरिकांचं या सगळ्या राम मंदिराचा आणि जो काही माहोल सध्या देशभरामध्ये सुरू झालेला आहे त्या माहोलावरती नेमकं या उत्तर प्रदेश मधल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे। चाचा जी, अभी राम मंदिर भव्य दिव्य ऐसा हो रहा है, बहुत बड़ा हो रहा है, माहौल कैसा लग रहा है उत्तर प्रदेश का? भी देखिए माहौल तो चुनावी है और ये राम मंदिर जो बन रहा है वो तो एक अच्छी बात है, लेकिन इसको चुनावी मुद्दा बना के इसका राजनीतिक लाभ लेना ये बहुत ही खतरनाक है। चुनाव लग रहा है पूरा चुनावी मुद्दा है। बनने में कोई बुराई नहीं है, मंदिर बनना चाहिए। राम हमारे आस्था के प्रतीक है, मर्यादा पुरुषोत्तम है, लेकिन इसका पूरी तरह से राजनीतिक लाभ लिया जा रहा है। आपको क्या लग रहा है? चाचा जी की बात सही है क्या? आपकी क्या अलग राय है? देखिए ऐसा नहीं है। अभी जिस तरह से हमारे यूपी में डेवलपमेंट का काम हो रहा है उसमें अयोध्या का भी एक नाम है और अयोध्या एक धार्मिक राजधानी, देश की धार्मिक राजधानी के तौर पर डेवलप होने जा रहा है। ये बहुत अच्छे यहाँ इन्वेस्टर भी आने वाले हैं, लोगों को रोजगार मिलेगा, है ना, बहुत तरह का अपॉर्चुनिटी मिलने जा रहा है यहाँ के युवाओं को खास करके। और हम लोगों ने जो सपना एक देखा था अयोध्या के लिए वो अब लोगों को ये सपना पूरा होने वाला है बहुत जल्द। हर जिले में अयोध्या बनना चाहिए। नहीं,
हर जिले में अयोध्या नहीं बनना चाहिए, हर जिले को अयोध्या की तरह डेवलप करना चाहिए। अच्छा, डेवलपमेंट ऐसे होनी चाहिए। और भी कुछ लोग है यहाँ पे, इनसे बात करते हैं। क्या लग रहा है, कैसा माहौल देख रहे हैं? बहुत ही अच्छा, बहुत ही बढ़िया, बहुत सराहनीय काम है। इसमें चुनाव प्रक्रिया कुछ नहीं है। माहौल बहुत ही अच्छा है, बहुत बढ़िया है। तो क्या फायदा क्या होने वाला है, सारे इलाके के लोगों को क्या फायदा लग रहा है? क्योंकि माहौल तो बन गया, फायदा ये फर्स्ट क्लास रोड बन गया, साफ सफाई हो गया और सब लोग सुरक्षित है। और क्या हमको चाहिए? नक्कीच। तर या सगळ्यांच्या या प्रतिक्रिया आहेत। काहींना वाटतंय की हा सगळा जो मुद्दा आहे तो चुनावी आहे, काहींना वाटतंय की हे सगळे जे केलं जातंय ते केवळ निवडणुकीसाठी केलं जातंय, पण अनेकांना असं देखील वाटतंय की आता जे सुरू आहे ती एक नवीन पर्वाची सुरुवात आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये याचा नेमका काय बदल या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय हे पाहणं महत्वाचं आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। तर अयोध्येतून आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे जोडले गेले आहेत। वेळोवेळी ते अपडेट देत आहेत अयोध्येतून। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोहन खरं तर अयोध्येत दौरा आहे आणि हा दौरा खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण 22 जानेवारीला प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्या आधी हा दौरा करणं, पंतप्रधान मोदी यांनी आधी दौरा करणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि दुसरं म्हणजे आता सध्या ज्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतला त्या सर्व प्रतिक्रियेत भाजपाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया आलेल्या आहेत। दुसरं म्हणजे आता जर निवडणुका येत आहेत, लोकसभा निवडणुका लागणार आहेत, तर या सर्व पार्श्वभूमीवर अजून विरोधकांकडून काय प्रयत्न केले जातील, काय वाटतं? नक्कीच आपण जिथं आता उभा आहोत तिथूनच काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेलेले आहेत आणि मोदींची ही रॅली संपल्यानंतर जे लोक जाताना आपण पाहिलं तर त्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोदींचा पोस्टर असेल किंवा भाजपच्या टोप्या असतील, ह्या सगळ्या परिधान करून जे आहेत ते हे लोक गेलेले आहेत। यांना घरामधून निघताना कुणी दिलेले नाहीयेत किंवा काही त्यांच्या घरामध्येच त्या असताना पाहायला मिळतात आणि ते जेव्हा मोदी येतात, योगी येतात, तेव्हा ते घरातून बाहेर येऊन अशा प्रकारे त्यांचं स्वागत करताना पाहायला मिळतात। राजकीय कार्यकर्ते जे आहेत ते ह्या रस्त्यांवरती जास्त दिसत नाहीत, परंतु सर्वसामान्य लोकच हे कार्यकर्ते असल्यासारखे ते कामं सध्या करताना पाहायला मिळतात। त्यामुळे हा खूप मोठा फायदा जो आहे तो भाजपला या सगळ्या भागामध्ये पाहायला मिळतो। रोहन, खरं तर आपण पाहतोय अयोध्या नगरी पूर्ण भगवेमय झालेली आहे।